काय सांगू तुम्हाला, जेव्हा जाग आली तेव्हा आईच्या समस्त संसारावर मिनिटा मिनिटाला धूळ साचत होती. बाप धुळीच्या खोकल्यानं बेजार झाला होता आणि आम्ही नेत्याच्या मागे फिरत, झेंडे बदलत, कपड्याने व्हाईट, कॉलरने टाईट आणि किशाने फाटके झालो होतो. पायाखालची जमीन सरकत असताना रोज दिसत होती, पण व्यवस्थेने दिलेल्या गुंगीचा डोस इतका जबरदस्त होता की तो विकास आमच्या मड्यावरचं लोणी खात होता. पूर्वी फक्त आम्हाला फॉरेन कंट्र्या कॉम्प्लेक्स द्यायच्या. आता आपल्याच एरियात, आपल्याच गावात नव्याने सातबाऱ्यावर आलेले लोंढे आम्हाला उठता बसता कुत्र्याच्या लायकीची किंमत देत होते. वाटा वाकड्या झाल्या होत्या. आई बापाच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर सतत गाव उमटत होता, पण गावची काय खबर. समृद्धी देणारा महामार्ग गावात स्पर्धा लावून गेला होता. ढाब्यावर कोणाच्या बड्डेचं बिल मोठं, ह्यात तरुण पोरं शेकी मिरवत होती. जंगलच्या जंगल विरळ होत होती. सह्याद्री रोज आपल्याच माणसांकडनं थोडा थोडा पोखरला जात होता. कोणी बाहेरचा येऊन माझ्या जल जंगल जमिनीला आजगरी विळखा घालत होता. गावचा राखणदार डबक्यात मरून पडला होता आणि गावचा गावकरी जमिनी विकून कोऱ्या करकरीत नोटा हातात घेऊन स्वतःच्या उद्ध्वस्त होण्याचं गाराणं गात होता. जंगलात शाश्वत आयुष्य जगणारा आदिवासी स्वतःच्याच घरात धाई दिशा रडत होता. दर्याचा राजा माझा कोळी बांधव समुद्राचा सातबारा नसल्यामुळे एलईडी फिशिंगच्या लख्ख भक्क प्रकाशात अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर होता. छत्रपती शिवाजी महाराजांची जगण्याची फिलॉसॉफी आत्मसात करायची सोडून काही लोक त्यांची आरती म्हणत होती. जिजाऊ सावित्रीची लेक चमत्काराच्या नादात ढोंगी टेबलावर बसली होती. माझी भाषा मलाच पोसायला जड झाली होती. कोणाला कुठेतरी खाण्यापिण्यावरनं अपमान होऊन जागही आली होती. पण माझा देश, माझा मराठी मुलूक, माझा कोकण धर्माच्या वादळात अरेबियन लावणी बघत होता आणि माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र धर्माचा विचार मोठाबाईच्या आघोरी विकासात जमिनीखाली गाडला जात होता. राडा 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 नुसता राडा झालाय रे मित्रा. कन्स्ट्रक्शनच्या धुळीमुळे जाम झाला फुफ्फुस आणि चोक झालाय गळा. पळा 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 पळा, नवीन राक्षस येतोय पळा. ज्याचा चेहरा कुट्ट काळा, ज्याने मराठीच्याच राज्यात बंद पाडल्या मराठी शाळा. लागलेत आपले, लागलेत आणि अजून 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 लागतील. डिजिटल स्क्रोलिंगच्या अनेस्थेशियाने झोपवलेल्या तरुण गावकरी कोकणवासी खडबडून कधी जागतील. महाराष्ट्राची, आपल्या कोकणाची टांगली जात आहेत लक्तर आणि गाडली जाते अस्मिता, जिथे खरं तर असली पाहिजे शेतकऱ्यांची, कामगारांची, राखणदारांची, भूमिपुत्रांची सत्ता. तिथं पाय वर करून बस 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 झालं. आता बघवत नाही स्वतःची अवस्था, म्हणून फोडायला हवा टाहो. नाक्या नाक्यावर, गावगाड्याच्या पारावर, मंडळा मंडळात, घराघरात, जंगला जंगलात, जमिनी जमिनीवर, सड्या सड्यावर हिडायला हवं, नडायला हवं आणि नांगरून काढायला हवी ही ठोकळेबाज सिमेंट संस्कृती. आपली जंगला जाळली ज्याने, त्याला त्याच्या पापांसकट जंगलातल्या वाघासमोर जंगलाच्या न्यायासाठी अपराधी म्हणून उभं करायला हवं. कोणी मसिहा येऊन आपल्याला न्याय देईल, कोणी मसिहा येऊन आपल्याला न्याय देईल याची वाट बघण्यापेक्षा
सर्व मुलुकवासियांनी, मराठी मुलकातल्या लोकांनी, कोकणवासियांनी, देशवासियांनी आपल्या जल जंगल जमिनीसाठी रस्त्यावर उतरून स्वतःच्या अस्तित्वाला शस्त्र करायला हवं. शिवशंभूची शपथ, महामानवांची याद आणि हुतात्म्यांच्या बलिदानाला साक्षी ठेवून आपण सगळ्या देशवासियांनी, मराठी मुलकातल्या लोकांनी, कोकणवासियांनी एकत्र येऊन करायला हवा एक कारनामा आणि लिहायला हवा एक नवा कोरा जाहीरनामा.